माझं बँकिंग फोनमध्ये आहे, माझं एंटरटेनमेंट फोनमध्ये आहे, माझा सोशल मीडिया फोनमध्ये आहे. सगळंच जर माझं फोनमध्ये असणार असेल तर त्या फोनच्या बाबतीत अतिशय गंभीर असणं गरजेचं आहे. लाईव्ह स्ट्रिपिंग करतात म्हणजे तुमची आम्ही फिजिकल तपासणी घेतोय ऑनलाईन आणि तुम्ही कपडे काढा सगळे. आणि ह्या केसेस झालेल्या आहेत, बायकांच्या बाबतीत पण झालेल्या आहेत. हा पर्सनल डेटा फक्त जाहिरातदारांना उपलब्ध होतो असं नाही. हा पर्सनल डेटा सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतो. डीप आणि डार्क वेब मध्ये हा पर्सनल डेटा विकला जातो, त्याचा बाजार आहे रेग्युलर. अशी जी लहान मुलं आहेत ती कोणत्या गोष्टीला एक्सपोज होत आहेत की जे पालकांपर्यंत कधी येणार पण नाही? 3-4 प्रकारांना मुलं एक्सपोज होतात. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये ज्या गॅजेटवरती तुम्ही हा पॉडकास्ट बघताय, ऐकताय, तो म्हणजे तुमचं डिव्हाइस. आणि याच सायबर डिव्हाइस बद्दल त्याच्यामध्ये रिसर्च जर्नलिझम करणाऱ्या मुक्ता चैतन्य मॅडम यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहेत. मॅडमचे बरेच लेख सप्तरंग असेल, लोकमतच्या पुरवणी असतील, त्याच्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत याच विषयाच्या संबंधी. आणि हा विषय आपल्या आता अगदी हृदयाच्या जवळचा होऊन गेलेला आहे, म्हणूनच याच्या काहीशा मुद्द्यांबद्दल आपण मॅडम सोबत चर्चा करणार आहोत. तर मुक्ता मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस मॅडम, आपल्या चर्चेची सुरुवात करताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे सायबर वर्ल्ड आजकाल खूप झपाट्यानं बदलतंय, खूप झपाट्यानं त्याचा वेग हा वाढतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढायला लागले, ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी एक नवीन शब्द ऐकण्यात आला, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. आणि मला त्याबद्दलच जाणून घ्यायचंय की डिजिटल अरेस्ट ही संकल्पना नेमकी काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे समजून घेऊया की टेक्नॉलॉजी न्यूट्रल असते. ओके. जशी ती चांगल्या कारणांसाठी उपलब्ध होते किंवा जशी ती डेव्हलपमेंटसाठी उपलब्ध असते, रिसर्चसाठी उपलब्ध असते, एंटरटेनमेंटसाठी उपलब्ध असते, तशीच ती टेक्नॉलॉजी सायबर क्रिमिनलसाठी पण उपलब्ध असते. बरोबर. सो कुठलाही नवा तांत्रिक बदल जेव्हा होतो किंवा तंत्रज्ञानाच्या संदर्भातला बदल जेव्हा होतो, तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की इथे सायबर क्रिमिनल्स पण त्या सगळ्याचा वापर करणार आहेत, ऍक्टिव्ह आहेत. आणि बरेचदा ते 2 पावलं पुढे असतात. ओके. कारण त्यांना 2 पावलं पुढे राहणं आवश्यक असतं. कारण गुन्हेगाराचा पॅटर्न असा असतो की गुन्हा करताना पळून जायचं कुठून आहे, लूपहोल्स माहिती असतात त्यांना. सो ते पळून जाण्याच्या स्ट्रॅटेजीज ह्या पहिल्या आखल्या जातात आणि नंतर क्राईम होतो. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीमध्ये ऑलवेज ते 2 पावलं पुढे असतात. त्यामुळे सायबर क्राईम्स मध्ये हा खूप मोठा प्रश्न असतो की एक क्राईम कळेस्तवर पुढचे 2 क्राईम्सचे पॅटर्न आलेले असतात. कमिंग बॅक टू डिजिटल अरेस्ट, तर याच्यामध्ये असं असतं की तुमच्या हातून काहीतरी गुन्हा झालेला आहे अशी बतावणी केली जाते. ओके ओके. म्हणजे आपण ऍक्च्युली काहीच गुन्हा केलेला नसतो, पण वातावरण असं तयार केलं जातं आणि अशा पद्धतीने संवाद साधला जातो की जणू काही तुमच्या हातून काहीतरी गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवण्यासाठी किंवा त्याची काहीतरी तुमच्याकडनं चौकशी करण्यासाठी म्हणून एक यंत्रणा राबते आहे. म्हणजे उदाहरणार्थ की असे कॉल्स येऊ शकतात की तुम्ही तुमच्या नावाने कुठलं तरी पार्सल आहे आणि त्याच्यामध्ये रक्ताळलेले कपडे सापडलेत, ड्रग्ज सापडलेत, चाकू सुरे सापडलेत, बॉम्ब बनवण्याचं मटेरियल सापडलंय, अशा पद्धतीचा कॉल येतो आणि मग आता तुमची चौकशी लागली. ओके. आणि हे क्रिमिनल्स अतिशय ट्रेंड असतात, त्यांच्याकडे स्क्रिप्ट्स असतात की कसं बोलायचं, काय बोलायचं, एखादं नाटक उभं करावं, अशा पद्धतीने सेट उभा करावा, अशा पद्धतीने पोलीस स्टेशनचे सेट्स उभे केलेले असतात, सीबीआयच्या ऑफिसचे सेट्स उभे केलेले असतात, तिथे कोणीतरी एक अधिकारी असतो, एक हवालदार असतो. हे सगळे म्हणजे नाटक एखादं करावं अशा पद्धतीने ते उभं केलेलं असतं. आणि तुम्हाला त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आणि त्या धाक दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये इतकं गुंतवून ठेवलं जातं की तुम्हाला हळूहळू असं वाटायला लागतं की अरे, आपल्या हातून खरंच काहीतरी घडलं असेल का. ओके. बरं, बऱ्याचदा कसं होतं की डिजिटल फुटप्रिंट्स आपल्या सगळ्यांचे इतके जास्त असतात ऑनलाईन स्पेसमध्ये की कधीतरी कोणीतरी अडल्ट साईटवर गेलेलं असतं, बरोबर, कधीतरी असं काहीतरी बघितलेलं असतं, सो ते खडे मारत असतात जिथे लागेल तिथे लागेल.
की ओके. उदाहरणार्थ फोन, हा मग तुम्ही गेल्या 8-10 दिवसात काही असा अडल्ट कंटेंट बघितला होता का? खड्या मारून बघायचा. ओके. आता ओके. समोरचा माणूस घाबरला समजा आणि कॉन्शियस झाला आणि तो म्हटला हो बघितला होता, की बरोबर गळाला लागला. बरोबर. आणि मग अशा पद्धतीने ते ट्रॅप करत करत नेतात तुम्हाला. पण आणि याचा एका शेवट पॉइंट कुठे होतो पण मग? ह्याचा शेवट मोस्ट ऑफ द टाइम हा आर्थिक शोषणात असतो, ओके. की ह्याच्यातनं सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढायचंय आता, तर अमुक अमुक एक पैसे द्या. बरं, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपली सिस्टीम इतकी करप्ट आहे की माणसांना असं मागितल्यानंतर हे ऑड आहे असं वाटेनासं झालेलं आहे. कदाचित मी बाहेर पडेन यातून. लोकांना असंच वाटतं की हा अशीच पद्धत असते, सो बरोबर. मला बाहेर पडण्यासाठी पैसे द्यावे लागतील. बरोबर. एक प्रकार असा पण बघितलेला आहे की लाईव्ह स्ट्रिपिंग करतात. हो. म्हणजे तुमची आम्ही फिजिकल तपासणी घेतोय ऑनलाईन आणि तुम्ही कपडे काढा सगळे. आणि ह्या केसेस झालेल्या आहेत, बायकांच्या बाबतीत पण झालेल्या आहेत. ऑनलाईन व्हिडिओ चॅटवरती बायकांचं शारीरिक तपासणी आम्ही घेतोय म्हणून कपडे काढायला लावलेले आहेत आणि बायकांनी केलेलं आहे फिअर मधून, बापरे. अँझायटी मधून, की माझ्या हातून जर गुन्हा झाला असेल हा, खरंच हा, आणि हे हा. सगळं समोर बसलेली माणसं जर खरंच ऑफिशियल्स असतील आणि असं काही असेल. आता हे होत असताना अनेकदा आपल्याला म्हणजे लॉजिक कसं मागे पडतं की बाईची जर तपासणी करायची असेल तर तिथे लेडी कॉन्स्टेबल लागते. बरोबर अशी ऑनलाईन तपासणी कोणी करू शकत नाही तुमची. बरोबर. ह्या गोष्टी माहीतही नसतात अनेकदा, किंवा माहीत असल्या तरी त्या भीतीच्या पॅनिक मोड मध्ये हा, असल्यामुळे लॉजिक मागे राहतं. इतकं घाबरलेली असतात माणसं बरोबर. की काही विचार होत नाही. आणि मग मेजरली आर्थिक शोषण आणि काही बाबतीत अशा पद्धतीचं व्हिडिओ फुटेज. म्हणजे काही लोकांनी माझ्या मते यातून आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत की हो, मला ते सहन नाही झालं जे हो. काय होतंय ते मी टॉर्चर व्यक्त- करतात. बरोबर इमोशनली टॉर्चर करतात तुम्हाला. बरोबर. कारण आर्थिक शोषण हा एक त्याच्यातला खूप मोठा भाग असतो की पैसे उकळणे. पण त्याच्यासाठी मार्ग असे असतात की तुम्हाला कॉर्नर केलं जातं. पण या सगळ्यामध्ये ती लोक आपल्यापर्यंत पोहोचतात कशी? म्हणजे त्यांना आता हा नंबर माझा आहे, म्हणजे आता तुम्ही बोलता बोलता डिजिटल फुटप्रिंटचा उल्लेख केला. हो. सो मला त्या विषयाकडे यायचंय की आपली पर्सनल माहिती ही त्या लोकांपर्यंत पोहोचते कशी, ती माहिती लीक कशी होते? आपण सातत्याने ऑनलाईन स्पेसमध्ये काही ना काहीतरी अपलोड करत असतो. बरोबर स्वतःचे बरोबर. फोटो असतील, व्हिडिओज असतील, अनेक गोष्टी डाउनलोड करत असतो, सर्च करत असतो, बरोबर सोशल मीडियावरती अनेक गोष्टी पोस्ट करत असतो. आणि त्या पोस्ट करताना आपण बरेचदा हा विचार करत नाही की ह्याचा अर्थ काय निघतो, बरोबर. मी हे आता पोस्ट करायला हवंय का. हे सगळे आपले डिजिटल फुटप्रिंट्स आहेत. ओके. आपण पोस्ट केलेली प्रत्येक गोष्ट, आपण सर्च केलेली प्रत्येक गोष्ट, आपण दुसऱ्यांच्या पोस्टवरती जाऊन केलेले लाईक्स, कमेंट्स, शेअर्स, एखाद्याला तुम्ही अनफॉलो केलंय, फ्रेंड केलंय, कोणाला तुम्ही फेसबुकवरती टेक अ ब्रेक मध्ये नेलेलं आहे, हे सगळे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत. ओके. म्हणजे हे कुठेतरी एका ठिकाणी रजिस्टर होत आहे. ओके. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग काय करता, तुम्ही वेगवेगळ्या ऍप्स, गेमिंग ऍप्स वापरत असाल तर गेमिंग ऍप्स वरती तुम्ही काय करता, हा सगळा डेटा आहे ज्याला पर्सनल डेटा म्हटलं जातं. हा सगळा पर्सनल डेटा मिळून तुमचं पर्सनल प्रोफाईल तयार होतो. आपल्या सगळ्यांचं एक पर्सनल प्रोफाईल आहे. ओके. की मुक्ता चैतन्य ऑनलाईन स्पेसमध्ये कशी दिसते, तिचं प्रोफाईल काय आहे, तू कसा दिसतोस, तुझं प्रोफाईल काय आहे, हे रजिस्टर्ड आहे. आणि ते 24/7 अपडेट होतं प्रत्येक क्षणाला, कारण आपण सतत ऑनलाईन असतो. आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आता आपण फक्त ऑनलाईन असून उपयोगाचं नाहीये. आत्ताचे फोन तुम्ही ऑनलाईन असा, ऑफलाईन असा, तुमचा फोन स्विच ऑफ असू दे, तरी पण तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स हे कॅच केले जातात. हा, म्हणजे मध्यंतरी मी एक काहीतरी वाचत होतो फेसबुकवरती आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की जुन्या काळी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी मोबाईलला बॅटरी यायची, आपण मोबाईलची बॅटरी डिस्कनेक्ट केली की विषय संपला, तो मोबाईल काही करू शकत नव्हता. पण आता तुमची बॅटरी इनबिल्टच येते, तुम्हाला ती काढताच येत नाही. म्हणजे सिस्टमॅटिकली ही गोष्ट आपल्यापर्यंत आलेली आहे आणि इट्स अ पार्ट ऑफ डिझाईन. ओके. कारण तुला फेसबुक किंवा मला फेसबुक वापरण्यासाठी कोणी पैसे मागत नाही, बरोबर. व्हॉट्सअप वापरण्यासाठी कोणी पैसे मागत नाही, इन्स्टावरती रील अपलोड करायला कोणी पैसे मागत नाही. याचा अर्थ त्या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात का, तर नाही मिळत. आपण त्याची किंमत मोजतो, ती आपल्या डेटाच्या माध्यमातून मोजतो. ओके. आपला पर्सनल डेटा ही आपण मोजलेली किंमत आहे त्या प्लॅटफॉर्म्स आपल्याला वापरायला मिळण्यासाठीची. आता हा जो पर्सनल डेटा आहे, हा पर्सनल डेटा फक्त जाहिरातदारांना उपलब्ध होतो असं नाहीये.
हा पर्सनल डेटा सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतो. ओके. डीप आणि डार्क वेब मध्ये हा पर्सनल डेटा विकला जातो. त्याचा बाजार आहे रेग्युलर, तिथे तो विकला जातो. हा कोणी पण विकत घेऊ शकतं ना, मग क्रिमिनल्स पण विकत घेऊ शकतात. खरं म्हणजे त्याच्यावर काही मर्यादाच नाही, काही त्याला बंधन नाहीत. आपण Restrictions, एकदा regulations नाही. डिजिटल फुटप्रिंट तयार केल्यानंतर ते कोणाकडे जातंय हे आपल्याला आत्ता समजत नाहीये. ओके. आता त्याच्याबद्दलचे कायदे येत आहेत की तुम्ही हा वापर कशासाठी करणार आहात हे युजरला सांगा, किंवा मुळात पर्सनल डेटा तुम्ही घेताय हे युजरला सांगा, युजरची परवानगी घ्या की पर्सनल डेटा तुझा वापरू का नको. ह्या आता कायद्यातल्या तरतुदी येतील. पण ह्यांचा इम्पॅक्ट पडेल का? कारण मुळात आपल्याला ऍक्सेप्ट टू ऑलच करावं लागतं ना शेवटी. आय अग्री. ते का करायला लागतं? कारण तुम्हाला ते फुकट वापरायला मिळतं. ओके. म्हणजे ज्यावेळी आपण पेड सर्व्हिस एक्झॅक्टली, पेड सर्व्हिस जिथे येते तिथे मग तुम्ही म्हणू शकता की हे मी देणार नाही, हे मी देईन. ओके. आता आपण सगळं फुकट वापरतोय. ओके. आणि मग फुकट वापरण्याची काहीतरी किंमत द्यावी लागते. ती आपण स्वतःच्या डेटानी देतोय. ओके. आणि डेटा फक्त म्हणजे मगाशी म्हटलं तसं की तुम्ही इंटरनेटवर गेल्यानंतर काय करता इथपर्यंत आता मर्यादित नाहीये. तुमचा फोन बंद असला, स्विच ऑफ असला, तरी सुद्धा तुमच्या सगळ्या मुवमेंट्स कॅच करण्याची कपॅसिटी आत्ताच्या फोनमध्ये आहे. सगळ्या मुवमेंट्स म्हणजे तुमचा फोन सर्व प्रकारचे आवाज कॅच करतोय. ओके. आपले सगळ्यांचे फोन. ओके. म्हणजे तू ऐकलं असेल हे की आम्ही दोघं बोलत होतो आणि मग मी फेसबुकवर गेले आणि मग आम्ही जे बोलत होतो त्याच्या जाहिराती दिसायला लागल्या. हे हल्ली खूप जणांना अनुभवायला येतं. सो आपण जे बोलतोय त्याच्या जाहिराती दिसल्या, ह्याचा अर्थ लावायला शिकलं पाहिजे. याचा अर्थ काय होतो? फक्त भाषा कॅच करतोय का टेक्नॉलॉजी? तर नाही. भाषा बरोबर साऊंड्स कॅच करतोय. मग ते साऊंड सगळे मी बोलते हा आवाज म्हणजे त्याच्यातले शब्द हे आता आपल्याला भाषा माहितीये म्हणून त्याला अर्थ आहे. अदरवाईज दॅट इज अ साऊंड. बरोबर. बरोबर. मराठी न समजणाऱ्या माणसासाठी हा एक फक्त आवाज आहे, आवाजाचा पॅटर्न आहे, त्याचा अर्थ त्याला समजत नाहीये. सो जशी भाषा कॅच करतंय टेक्नॉलॉजी, तशी टेक्नॉलॉजी साऊंड्स कॅच करताय. म्हणजे कसे की तू फ्रीजचं दार उघडलंस, त्याचा आवाज आहे, तो आवाज सुद्धा तो रेकॉर्ड करतोय. तू गॅस पेटवलास, तू लायटरनी गॅस पेटवलास, तर त्या लायटरचा टक जो आवाज येतो तो सुद्धा एक आवाज आहे. एकदा आवाज कॅच करतोय म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे आवाज तो कॅच करतो. बरोबर. बरोबर. आणि त्या सर्व प्रकारच्या आवाज कॅच केल्यानंतर त्याचा अर्थ काय लागतो ह्या पर्टिक्युलर युजरच्या संदर्भात. एवढा अनालिसिस चालू होय, एवढा अनालिसिस चालू आहे. बापरे. की तू फॉर एक्झाम्पल तू समजा असं गृहीत धर की ऑनलाईन शॉपिंग मध्ये तू पोटॅटो चिप्स विकत आणलेले आहेस फ्रोझन, आणि तू ते खाल्लेलं नाहीयेस, तू ते डिफ्रीझर मध्ये टाकलेस, आणि 10 दिवसांनी मग ते 10 दिवसाची गॅप गेली. 10 दिवसांनी तुला असं वाटलं की आज आपण ते तळून खावेत, म्हणून तू ते पॅकेट फ्रीझर मधनं काढलंस, ते झिपलॉक असतं, ते उघडलंस, तेल ठेवलंस, त्याच्यात ते सोडलेस. फ्रोझन चिप्स तू जेव्हा सोडतोस तेव्हा चुरचूर चुरचूर आवाज येतो. आता हे सगळे आवाज तुमचा फोन कॅच करतो. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. मी एक्झॅजरेशन काही सांगत नाही, मी स्वतः अनुभवलेलं आहे की ते चुरचूर चुरचूर आवाज येतो. हे सगळं झाल्यानंतर तू तुझा फोन बघ, तो तुला नगेट्स, फ्रेंच फ्राईज, केचप त्याच्याशी रिलेटेडच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करतो. जर तू हे कोणाशी बोललेला नसशील की मी आता पोटॅटो चिप्स खाणार आहे किंवा मी आता फ्रेंच फ्राईज खाणार आहे, मला सॉस हवा आहे, हे तू कोणाशी बोलला नसेल तर तुझ्या मनातल्या गोष्टी त्याला कशा कळतात? एवढा अंतर्ज्ञानी अजून झालेलं नाहीये टेक्नॉलॉजी. जर तू हे कोणाला सांगितलेलं नसशील फोनवर किंवा प्रत्यक्षपणे, आणि तरी पण टेक्नॉलॉजी तुला जाहिराती दाखवत असेल, तर याचा अर्थ असा होतो की आवाज म्हणजे फक्त भाषा ते कॅच करत नाही, तर तुझ्या सराउंडिंग मधले सगळे आवाज ते कॅच करतात त्याचा अर्थ लावतो. आणि त्याच्यावरून परत आपल्याला पुढे काय दाखवायचं. आता अर्थ कसं लावतो? त्यांनी काय काय कॅच केलं की ह्याच्या घरात फ्रीज उघडण्याचा आवाज झाला, झिपलॉक पाऊच उघडण्याचा आवाज झाला, गॅस लावण्याचा आवाज झाला, आणि तेलात काहीतरी टाकल्यानंतर चुरचुरण्याचा आवाज झाला. म्हणजे आपला मोबाईल आपला शेरलॉक होम्स आहे. हा, आता ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? त्यांनी काय सर्च केलं? की ह्यानं एक साधारण मागच्या 8-10 दिवसात 10 ते 15 वेळा फ्रीज उघडल्याचा आवाज ऐकला. 10 ते 15 वेळा. 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 10 ते
काय काय ऍक्टिव्हिटीज केल्यात ऑनलाईन स्पेसमध्ये. बापरे. मग तो ते अल्गोरिदम्स ते शोधायला सुरुवात करतात. हम्म, मग त्यांच्या असं लक्षात येतं ह्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली आहे. मग ऑनलाईन शॉपिंग मध्ये ह्यांनी काय काय विकत घेतलंय. ओके, ह्यांनी पोटॅटो चिप्स विकत घेतलेत, कोथिंबीर विकत घेतले, डिटर्जंट विकत घेतलंय. ओके, डिटर्जंट डिफ्रीझर मध्ये असेल का नाही, कोथिंबीर डिफ्रीझर मध्ये असेल का नाही, मग काय डिफ्रीझर मध्ये असू शकतं. ओके, ह्या गोष्टी असू शकतात. ओके, पण ह्याच्यातलं आईस्क्रीम तळेल का नाही, मग काय उरलं, पोटॅटो चिप्स. म्हणजे आत्ता हा पोटॅटो चिप्स तळतो आहे. एवढा अनालिसिस सुरू आहे एका आवाजावर. त्याला वेळ किती लागतो म्हणजे ह्या निष्कर्षापर्यंत याचा काय अंदाज 3-4 मिनिटं. बापरे. माझा अंदाज आहे की 3 ते 4 मिनिटं मॅक्झिमम वेळ लागतो हे सगळं करायला. एवढ्यात हे सगळं शोधून आपल्या समोर आणणार. हो, आणि हे सगळं अनालिसिस करून त्या जाहिराती तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जातात. बापरे. सो मग प्रायव्हसी मोबाईल वापरताना काहीही नाहीये. देयर इज नो प्रायव्हसी. आता परत आपल्या मगाच्या मुद्द्याकडे येताना की समजा झालंय एखाद्याला डिजिटल अरेस्ट झालाय, तर आपल्याला कळू शकतं का की त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस करून त्याच्यावरती काहीतरी झालंय किंवा तो वेगळा वागतोय अशी काही, म्हणजे जसं एखाद्याला समजा हार्ट अटॅक येणार तर त्याच्या आधी लक्षणं दिसायला लागतात काहीतरी शरीरामध्ये, किंवा मधुमेह असेल तर त्याची लक्षणं दिसायला लागतात, तसं डिजिटल अरेस्ट झालेल्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये काही बदल दिसून येतो का? एक तर डिजिटल अरेस्ट जेव्हा होतो तेव्हा ती सलग काही तास प्रक्रिया चालू असते. असं होत नाही की आज थोडं झालंय 8 दिवसांनी थोडं झालंय. ओके, असं होत नाही. इट इज अ कंटिन्युअस 72 तास, 36 तास, 24 तास असं ते सलग चालू असतं. ओके. म्हणजे माणसं 36 तास कोणाशी तरी फोनवरती बोलत असतात. बापरे. सो जे याच्यातनं लगेच लक्षात यायला पाहिजे आजूबाजूच्या लोकांना की फोन एवढा वेळ का एंगेज आहे. बरोबर. किंवा अनेकदा माणसं खोल्यांमध्ये स्वतःला बंद करून घेतात, किंवा प्रचंड अँक्शियस दिसायला लागतात, घाबरलेली दिसायला लागतात, किंवा विचारलं काय झालं, काय नाही झालं, काय नाही झालं, मी सॉर्ट आउट करतो, अशा मोडवरती माणसं गेलेली असतात. अशा वेळेला थर्ड पार्टीनी जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, म्हणजे घरातले इतर सदस्य असतील, मित्रमैत्रिणी असतील, कलिग्स असतील, तर अनेक अटेम्प्ट थांबू शकतात. कारण त्या माणसाला तेव्हा इतका पॅनिक मोड असतो की त्याला हे लक्षातच येत नाही की आपण कुठल्या तरी ट्रॅपमध्ये अडकतोय. पण त्याचे जे सगळे सिम्पटम्स आहेत हे सगळे, की आयसोलेशन आहे, अँझायटी आहे, सलग खूप तास फोनवरती कोणाशी तरी बोलणं सुरू आहे, कुठेतरी घरामध्ये खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं आहे, असे जेव्हा प्रकार दिसायला लागतात तेव्हा ताबडतोब तो कॉल कट करायला लावणं. ती लोक ते कॉल कट करायला पण तयार होत नाहीत पटकन, कारण त्यांना भीती असते की आपण कॉल कट केला तर आपण ह्याच्यात ऍक्च्युअली अडकून जाऊ, काहीतरी विपरीत होईल. सो आता एका केसमध्ये एका बाईंना फोन आलेला की तुमचं नाव ह्युमन ट्रॅफिकिंगच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. ओके. आता इथे काही पार्सल नव्हतं, इथे काही तुम्ही ऑनलाईन परचेस केले का, ऍडल्ट वेबसाईट बघितले का वगैरे असलं काही मुद्दे नव्हते, पण तुमचं नाव ह्युमन ट्रॅफिकिंगच्या लिस्टमध्ये आलेलं आहे, तर तुम्ही अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व आहात का. आता ही व्यक्ती होती 50शी ओलांडलेली, म्हणजे 40 ते 50 किंवा 45 ते 55 ह्या एज ग्रुप मधली बाई पॅनिक झाल्या. बरोबर. सो अशा वेळेला त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या कोणीतरी जर हस्तक्षेप केला मध्ये आणि तो कॉल बंद केला ना, तर बऱ्याच गोष्टी वाचू शकतात. कारण तो कॉल बंद झाल्यानंतर रॅशनल थिंकिंग सुरू होतं. बरोबर. तो कॉल जर चालू असतो ना, तर लोक रॅशनली विचार नाही करू शकत, कारण ते पॅनिक एक तर असतात. दुसरं म्हणजे समोरची जी टीम असते गुन्हेगारांची, ती कंटिन्युअस तुमच्याशी बोलत असते नॉनस्टॉप. त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये गॅप मध्ये जो विचार करायला वेळ पाहिजे तो देत नाही. बरोबर. तुम्ही विचार करूच शकत नाही, कारण एका पाठोपाठ एक कंटिन्युअस काही ना काहीतरी सुरू असतं. सो ते हस्तक्षेप खूप गरजेचा आहे. मे बी त्यांनी पण आपल्याला कॉल कधी करायचा ह्याचा विचार केलेला असणार आपल्या अनालिसिस वरून. आता ह्याच्यात सुद्धा 2-3 गोष्टी असतात की डिजिटल फुटप्रिंट, जसं मी म्हटलं की त्याचा ऍक्सेस क्रिमिनल्सना पण असतो. बरोबर. पण असं नसतं की चला आता ह्या व्यक्तीला टार्गेट करूया, असं नसतं. त्यांच्याकडे लिस्ट असते, ते रॅन्डम कॉलिंग करत असतात. ओके. आणि त्या रॅन्डम कॉलिंग मध्ये जिथे खडा बसेल, जिथे त्यांच्या असं लक्षात येईल की ओ हा माणूस अडकतोय, तिथे ते सुरू करतात. बरोबर. जर आपण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये की असा कॉल आलाय, तुमचं असं असं सापडलंय, हो का, बर धन्यवाद करून फोन ठेवून दिला
तर पुढचं सगळं वाचणार आहे. खरंय खरंय. माणसं काय करतात, माणसं त्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये पॅनिक होऊन बोलायला सुरुवात करतात. द मुमेंट तुम्ही कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करता, तुम्ही अडकत जाता हळूहळू. आणि मे बी याच्यामध्ये कायद्याचं थोडंसं आपल्याला ज्ञान कमी असतं, हा पण अवेअरनेस कमी असतो. आलेला प्रत्येक फोन हा तुमच्या भल्यासाठी नसतो. येस 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 येस. ह्या गोष्टी माहित नसतात. मला शेअर करायचं की मला मध्यंतरी दिल्लीवरून कॉल आलेला की तुमच्या नावावरती दिल्लीमध्ये कोणत्या तरी एका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. पण मी या फील्डशी थोडासा संलग्न असल्यामुळं मी म्हणलं की मला सातारा शहर पोलीस स्टेशन जे काय असेल ते सांगेल म्हणलं. त्यांचा फोन आल्यानंतर मी बघतो, पुढे कार्यवाही करतो, आणि मी फोन कट केला. पण हे माहित नसेल तर मग दिल्लीला पैसे पाठवायची वेळ आली असती कदाचित. एक्झॅक्टली. आणि नंतर लक्षात आलं असतं की ती काहीच दिल्ली नाहीच. त्यामुळे असे जेव्हा कॉल्स येतात ना, तेव्हा पटकन न घाबरणं, पहिलं तर न घाबरणं आणि तो मोमेंटम ब्रेक करणं हे महत्वाचं आहे. की तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही ना की तुम्ही स्वतः हे करू शकता, किंवा काही वेळेला असं असतं की माणसांना घाबरल्यामुळे बोलता येत नाही. बरोबर बरोबर. यू जस्ट कट द कॉल. जर खरंच गुन्हा दाखल झाला असेल तर परत येईल तुम्हाला कॉल, किंवा तुमच्या लोकॅलिटी मधल्या कुठल्या तरी एरिया मधल्या पोलीस स्टेशनच्या थ्रू तुमच्याशी संपर्क साधला जाईल. देर आर सो मेनी वेज की ज्याच्यामधून तुमच्याशी संपर्क साधता येतो. सगळ्यात महत्वाचं जे वॉरंट शिवाय तुम्हाला अटक करू शकत नाही. एक्झॅक्टली. मी तेच म्हणलं की ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे की एखाद्या महिलेची तपासणी करताना लेडी कॉन्स्टेबल असणं गरजेचं असतं. पुरुष कॉन्स्टेबल्स किंवा अधिकारी करू शकत नाही. ऑनलाईन हे करतच नाहीत मुळात. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या माहिती पाहिजेत एक तर. आणि दुसरं म्हणजे तो पॅनिकनेस आहे ना, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन जग, मग ते सायबर क्राईम्स असू दे, ई कॉमर्स असू दे, सोशल मीडिया असू दे, गेमिंग असू दे, काही पण असू दे, ही सगळी आपल्या भावनांवर चालणारी गोष्ट आहे. हा भावनांचा बाजार आहे. तिथे भावनांच्या शिवाय दुसरं काहीही वर्क होत नाही. बरोबर. सो आपण कशा रिॲक्शन देतो आहोत याच्यावरती, म्हणजे नुसतं क्रिमिनल्सना नाही, ट्रोलिंग मध्ये असेल, गेमिंग मध्ये असेल, सोशल मीडियाच्या डिस्कशन्स मध्ये असेल, आपण काय रिॲक्ट करतो आहोत ह्याच्यावरती खूप कंट्रोल पाहिजे आणि ह्याच्याकडे लक्ष पाहिजे. ओके ओके. आता दुसरा एक मुद्दा आहे मॅडम, तो म्हणजे की आपल्याला कधीतरी फोन येतो की तुमच्या बँकेत पैसे नाहीयेत, किंवा कोणीतरी पाठवायला सांगितले तर तुम्ही मला आधी ₹1 पाठवा, मग मी तुम्हाला पैसे पाठवतो. आणि कमी जास्त करून थोड्या वेळानं आपल्या सगळ्यात शेवटी लक्षात येतं की माझ्या अकाउंट मधले पैसे गेलेत. मग ह्याच्यावरती वेब सिरीज तुम्ही काढा, ह्याच्यावरती भले आता कॉलर ट्यून गव्हर्नमेंटने सुरू केली की अशी कोणतीही गोष्ट होत नाही, तर सुद्धा पैसे जाण्याचं प्रमाण आहे तसं आहे, किंवा कदाचित ते वाढलंही असेल. मला हे विचारायचं की पैसे गेलेत हे लक्षात आल्यानंतर पुढची प्रोसेस काय केली पाहिजे? पहिलं तर आपल्याकडे आता 1930 हा नॅशनल सायबर क्राईम साठीचा नंबर आहे. ओके. 1930 हा नंबर सगळ्यांना माहिती असला पाहिजे. ओके. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. ओके. सो कुठल्याही प्रकारचा सायबर क्राईम तुमच्याबरोबर झाला, म्हणजे फायनान्शियल फ्रॉड असू दे, अगदी स्टॉकिंग सारखा सायबर क्राईम असू दे, काही पण, तर तुम्ही 1930 ला फोन करून पहिली मदत घेऊ शकता. ओके. सो तिथे तुम्ही तुमचा जो काही सायबर क्राईम तुमच्या बरोबर झालेला आहे त्याची माहिती द्यायची असते. तिथे काय फोनवरती एक्झिक्युटिव्ह असतात, ते तुमच्याकडनं ती माहिती घेतात. माहिती घेतल्यानंतर तुम्हाला एक लिंक ते पाठवतात ज्याच्यामध्ये फॉर्म असतो. तो सुद्धा ऑनलाईनच फॉर्म आहे. त्याच्यात ऑप्शन्स फक्त भरत जायचं असतं की तुम्ही राहता कुठे, तुमचा पत्ता, तुमचं काय प्रकारचा सायबर क्राईम तुमच्या बरोबर झालेला आहे, फायनान्शियल झाला असेल तर किती पैसे गेले, किती वाजता गेले. सो ह्याच्यासाठी आपल्याकडे ते सगळे मेसेज जे आहेत आपल्या बँकेकडनं येतात ना की एवढे पैसे डेबिट झाले किंवा असे सगळे, तर हे मेसेजेस आपण डिलीट नाही केले पाहिजेत, हे आपल्याकडे पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये टायमिंग सुद्धा असतं त्या मेसेजमध्ये की अमुक एक वाजता डेबिट झालेले पैसे आहेत. सो त्या फॉर्म मध्ये ते सुद्धा भरायला लागतं की इतके वाजता हे पैसे गेले. सो तो फॉर्म भरायचा असतो. तो फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं जवळचं जे पोलीस स्टेशन असतं तुमच्या पत्त्याच्या नुसार, त्या पोलीस स्टेशनला ती केस अलॉट केली जाते. आणि मग त्या पोलीस स्टेशन मधनं तुम्हाला कॉल येतो की तुमची केस आमच्याकडे आलेली आहे, आणि मग पुढचा सगळा जो फॉलोअप आहे किंवा पुढची सगळी जी प्रक्रिया आहे ती त्या पोलीस स्टेशन मधनं केली जाते. सेम वेज cybercrime.gov.in ही आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती पण आपण अशाच पद्धतीने आपला गुन्हा दाखल करू शकतो. जर तुम्हाला ऑनलाईन हे करायचं नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथे जाऊन FIR दाखल करायची. ओके. पण ह्यातून आता पैसे समजा गेलेत तर ते पूर्ण मिळण्याची शक्यता आहे का? म्हणजे जसं गोल्डन आवर कन्सेप्ट आहे
तसं ह्या बाबतीत आहे का? गोल्डन आवर असतो ओके. डेफिनेटली. जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार दाखल कराल तेवढी शक्यता वाढते की ओके. पैसे परत येतील. कारण पैशांच्या बाबतीत हॉपिंग असतं. हॉपिंग म्हणजे एका ठिकाणी पैसे राहत नाहीत, हा ते लगेच पुढे ते लगेच डिस्ट्रीब्यूट होतात की एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत, दुसऱ्या बँकेतनं तिसऱ्या बँकेत, असे ते फिरतात. ओके. सो जेवढं हॉपिंग जास्त तेवढं ते अवघड असतं ट्रॅक करणं. आणि द मुवमेंट पैसे देशाच्या बाहेर गेले की आणखीन अवघड होतं, कारण कायदे बदलतात. बरोबर. जमिनी कायद्याचे असतात, बरोबर. ते प्रत्येक देशाचे वेगळे आहेत. बरोबर. त्याच्यामुळे एकदा आपल्या देशाची सीमा ओलांडून पैसे गेले की ते आणखीन कॉम्प्लिकेटेड होत जातं. त्यामुळे गोल्डन आवरला महत्व आहे की जितक्या लवकर तुम्हाला लक्षात आलंय ताबडतोब तुम्ही FIR किंवा 1930 ला कळवणं. कारण मी असं बघितलंय की लोक 3-3, 4-4 दिवसांनी पोलीस स्टेशनला जातात किंवा ऑनलाईन रजिस्टर करतात, पण 4 दिवसात त्याचे खर्च पण करून झाले असतील पैसे. खरं. इतकं ते क्विक होणं गरजेचं असतं. दुसरं म्हणजे छोट्या अमाऊंट्सना बरेचदा हे डिफिकल्ट असतं. छोट्या अमाऊंट्स म्हणजे छोटी रक्कम जर गेली असेल, 25,000 रुपये, 30,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये अशी जर अमाऊंट असेल तर परत येण्याच्या शक्यता फार म्हणजे हे वाईट आहे सांगायला, पण खूप कमी आहेत. ओके. कारण ते पैसे काढून घेतले जातात आणि त्याच्यात सुद्धा सिस्टीम्स आहेत. म्हणजे मी लोकसत्ताला याच्याविषयी खूप प्रदीर्घ लेख लिहिला होता की हे कसं फिरतं. तर आपल्याकडे काय परिस्थिती आहे की वेगवेगळ्या टप्प्यात क्रिमिनल्स काम करतात. म्हणजे एक स्तर असतो, म्हणजे एक टप्प्यातली माणसं असतात क्रिमिनल्समध्ये जी ऍक्च्युअली हे कॉलिंगचा उद्योग किंवा हे सगळं ट्रॅप करणं लोकांना वगैरे हे सगळं करतात. एक गट असतो तो हे सगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे म्हणजे हॉपिंग जे आहे की ह्या बँकेतनं त्या बँकेत, त्या बँकेतनं त्या बँकेत, हे जे करायला लागतं हे चक्र चालवणारा एक गट असतो. दुसरा गट जो असतो तो आपल्याकडे बहुतेक सगळ्या लोकांकडे ATM कार्ड्स आहेत. म्हणजे अगदी 0 अकाउंट वाले असले तरी त्यांच्याकडे ATMची हे असतात, कार्ड्स असतात, डेबिट कार्ड्स असतात. सो एक गट असतो की जो गावागावांमध्ये खेडोपाडी जाऊन आयदर ही कार्ड्स विकत घेतो अगदी 2-3 हजार रुपयाला, किंवा रेंट आउट करतो. म्हणजे मला 8 दिवसासाठी वापरायला दे, तुला त्याचे एवढे पैसे मिळतील, अशा पद्धतीने. आता ही जी अकाउंट्स असतात, ज्यांचे अकाउंटचे ATM कार्ड्स विकत घेतलेत किंवा काही दिवसासाठी वापरायला घेतलेले आहेत, या अकाउंटला हे पैसे फिरतात. ओके. आणि एक गट असतो जो ऍक्च्युअली ते कार्ड घेऊन ATM वरती जातो आणि पैसे काढतो. ओके. सो हे एका सिस्टीम मध्ये चालत नाही, त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत आणि ही सगळी मिळून एक टोळी असते. सो एकाला तुम्ही पकडणं म्हणजे एकाला तुम्ही ट्रॅक करायला गेलात तरी बाकी 4 टप्प्यांवरची जी माणसं आहेत ती त्यांचं काम करत असतात. त्यामुळे तुम्ही पहिल्या टप्प्यातल्या माणसाला पकडायला गेलात जरी तरी चौथ्या टप्प्यातला माणूस काम करून मोकळा झालेला असू शकतो. ओके. ओके. नेटवर्किंग इतकं जबरदस्त आहे की पोचणं आणि पैसे परत मिळवणं ह्या प्रोसेसेस खूप अवघड होतात. म्हणून आम्ही नेहमी असं सांगतो की प्रत्येकाची 2 अकाउंट्स असतात नॉर्मली. तर ऑनलाईन कुठलंही तुमचं UPI ला जे तुम्ही अटॅच करता अकाउंट, ते कधीही तुमचं मेन अकाउंट असता कामा नये. ओके. ते तुमचं नेहमी सेकंडरी अकाउंट असावं, ज्याच्यामध्ये 5,000पेक्षा जास्त किंमत ठेवायची ठेवायचीच नाही. ओके. सो काहीही फ्रॉड जरी झाला तरी धक्का 5,000ला लागतो. सो तुमचं जे मेन अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये तुमची सगळी रक्कम आहे, ते अकाउंट कधीही ऑनलाईन कुठल्याही ऍपला जोडायचं नाही. ही बेसिक जरी प्रिकॉशन आपण केली ना तरी आपले बरेच पैसे अशा सगळे जे QR कोड फ्रॉड आहे किंवा लिंक फ्रॉड्स असतात की कुठली तरी अनव्हेरिफाईड लिंक येते, तुम्ही क्लिक केलं की तुमचे पैसे गेले. हे जे प्रकारचे फ्रॉड्स आहेत ह्याच्यामध्ये आपण सेफगार्ड होतो जर आपण आपलं मेन अकाउंटच जोडलेलं नसेल. वेगळंच ठेवायचं ते अकाउंट. वेगळंच ठेवायचं. ओके. सो आता जसं आपलं हे बोलणं चाललंय त्याच्यातून आणखीन एक लक्षात येतं ते म्हणजे किंवा बऱ्याचदा वाचलेलं असतं की प्रत्यक्षात कधीतरी तुमच्याकडून कोणता तरी कोड घेतला जातो आणि नंतर तुमच्या नंबरला मेसेजेस येत नाहीत किंवा तुम्हाला ईमेलच येत नाहीत आणि तुमचा ईमेल ID चेंज होतो, तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंटचा चेंज होतो आणि
ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला कधीतरी लक्षात येतं ते हे नेमकं काय होतं थोडंसं आम्हाला सांगा. हॅकिंग होतं बेसिकली. म्हणजे कसं काय? QR कोड मधनं हॅक होतं फोन, किंवा लिंक असतात काही ज्या अनव्हेरीफाईड असतात, म्हणजे ज्या हॅकरनी तयार केलेल्या लिंक्स असतात. ओके. आणि आपल्याला लक्षात येत नाही, आपण त्या लिंक्स वरती क्लिक करतो आणि हॅकर तुमच्या फोनमध्ये एंट्री करतो. ओके. आताचे डिव्हायसेस हे इतके ऍडव्हान्स आहेत की अनेकदा हे लक्षात पण येत नाही की आपला फोन अनलेस अनटिल काहीतरी अननॅचरल ऍक्टिव्हिटी फोननी केली तरच कळतं. अदरवाईज आपल्या फोनमध्ये हॅकर शिरलेला आहे. म्हणजे इतकं आता ऍडव्हान्स आहे की फोनमध्ये हॅकर शिरतो आणि त्याच्या स्क्रीनवरती आपला फोन त्याला 24/7 दिसत असतो. सर्व ऍक्टिव्हिटी दिसू शकतात सगळ्या. तुम्ही जे काही फोन, म्हणजे जसं तू फोन वापरताना होईल तसं ते तसंच्या तसं त्याच्या स्क्रीनवरती त्याला दिसतं. बापरे. द मोमेंट तुम्ही OTP किंवा फोन बँकिंगचे किंवा नेट बँकिंगचे पासवर्ड, तर ते पण त्याला दिसतातच ना. ओके. आणि मग ते एकदा त्याला कळलं की मग तो ते तुमचं अकाउंट हे ते सगळं ऍक्सेस करायला सुरुवात करतो. मग तो ते बदलतो पण, कारण पूर्ण फोनचाच ऍक्सेस मिळाल्यानंतर तो त्याला पाहिजे ते करू शकतो त्या फोन बरोबर. आणि आपल्याला लक्षात येत नाही आणि मग कधीतरी जाणवतं की अरे हे मी पाठवलंच नव्हतं, मग हे कसं आलं. किंवा काही काही ऍप्स अशी असतात जी अनव्हेरीफाईड ऍप्स असतील तर त्या ऍप्स च्या बरोबर सुद्धा अनेक गोष्टी तुमच्या फोनमध्ये येऊ शकतात. ओके. ज्याला बॅकडोर एंट्रीज असं म्हटलं जातं, मागच्या दारातून शिरणं. कि मग त्याच्यामध्ये काय व्हायरस असू शकतो, काही दुसरे हॅकरनी सोडलेले गोष्टी असू शकतात की जेणेकरून ह्या सगळ्या माहिती मिळवण्यासाठी, म्हणजे तुमची बँक डिटेल्स असतील, तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, तुमचे फोटो व्हिडिओ असतील, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी केलेले हे सगळे उद्योग असतात. त्यामुळे एकतर आपल्या फोनच्या बाबतीत आपण जागरूक असलं पाहिजे की तुमचा फोन हे ऑलमोस्ट तुमच्या घरासारखं आहे आता, की यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की तुमचं डिव्हाइस हे क्लीन असलं पाहिजे. तुमच्या डिव्हाइसमध्ये अँटीव्हायरस असलाच पाहिजे. आपण लॅपटॉपला लावतो पण फोनला लावत नाही. सो फोनमध्ये जर इनबिल्ट नसेल तर सिक्युरिटी मेजर्स जे काही आहेत त्याच्यासाठीची जी काही यंत्रणा आहे म्हणजे अँटीव्हायरस, ती तुमच्या फोनमध्ये असणं गरजेचं आहे. आपला फोन अननॅचरल ऍक्टिव्हिटीज करत नाहीये ना, ह्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. की आपोआपच एखादं ऍप मी डाउनलोडच केलेलं नाही पण ते ऍप मला अचानक दिसायला लागलं, किंवा माझ्या फोनवरनं माझ्या मित्रमैत्रिणींना काहीतरी भलतेच मेसेज गेले, किंवा एखादं ट्रान्झॅक्शन मी केलेलं नाहीये पण त्याचा मेसेज आलाय. इग्नोर करतात लोक. मी हे बघितलंय. ओके. की 10, 100, 200 रुपयाचे ट्रान्झॅक्शनचे मेसेज आलेत समजा, तुम्ही केलेलं नाही, लोक इग्नोर करून टाकतात. त्यांना असं वाटतं आपण कधीतरी केलं असेल. आपण काय केलं हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे. सो ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण तुमचं सगळं फोनमध्ये आहे. आज माझं सगळं जर फोनमध्ये असणार असेल, माझं बँकिंग फोनमध्ये आहे, माझं एंटरटेनमेंट फोनमध्ये आहे, माझा सोशल मीडिया फोनमध्ये आहे, सगळंच जर माझं फोनमध्ये असणार असेल तर त्या फोनच्या बाबतीत अतिशय गंभीर असणं गरजेचं आहे. बरोबर. ते गांभीर्य लोकांना अजूनही नाही. दुसरा प्रश्न हा आहे की मी ज्याला व्हॉट्सअपला मला स्टेटस दाखवायचा होता त्याला स्टेटस दाखवला, आता मी डिलीट करतो. सो तो डिलीट होतो का? किंवा मी कमेंट डिलीट केली, किंवा मी इंस्टाग्रामवर टाकलेली पोस्ट डिलीट केली, किंवा सगळ्यात महत्वाचं माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये काढलेला फोटो मी डिलीट केला, तर हे सगळेकडून डिलीट होतात का? नाही, काहीच डिलीट होत नाही. हे पण एक माहिती असते. डिजिटल स्पेस मध्ये तुम्ही एकदा जे अपलोड करता ते त्या स्पेस मधनं कधीच डिलीट होत नाही. ओके. कधीच नाही. तुमचे स्टेटसवरनं तुमचे फोटो गेले असतील, तुमच्या स्टोरीज 24 तासांनी 12 तासांनी गायब झाल्या असतील, तुम्ही तुमचे 5 वर्षापूर्वी टाकलेले फोटो आज डिलीट केले असतील, तुम्ही एखादी कमेंट एडिट केली, डिलीट केली, तरी सुद्धा ते तुमच्या पुरतं डिलीट झालेलं असतं. त्या स्पेस मधनं काहीच डिलीट होत नाही. ओके. कारण ते क्लाउड बेस्ड आहे. त्याच्यामुळे तिथे एकदाच गेलं की ते तिथे आहे. त्यामुळे काय टाकायचं हे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे. त्यामुळे टाकताना 100 वेळा विचार केला पाहिजे. कारण डिलीट तुम्ही अगदी तुमचा फोन फॅक्टरी मोडवर जरी टाकलात ना तरीही ते डिलीट होत नाही. मी याच्याबद्दल पण एका सायबर तज्ञांशीच बोलत होतो
आणि ते म्हणाले की तू 7 वेळा तुझा फोन जरी हो. ऑल डाटा रिसीव्ह केलास तरी मी तरी तुला नाही. सगळा डेटा काढू शकतो. तरी होत नाही, काय होतं त्या मोबाईल मध्ये म्हणून? काहीच डिलीट होत नाही. आता मला त्यांनीच आणखीन एक मुद्दा सांगितलेला की तू नंबर तुझा कुठे देतोयस ना, ही गोष्ट पण एकदा चेक हो. कर. तर कारण का तर तुझ्या मोबाईल नंबरवरून तुझा डेटा किंवा तू मोबाईल मध्ये काय करतोस, तुझ्या मोबाईल सगळं मध्ये कोणते ट्रेस फोटो, करता सगळं. येतं. मी जसं म्हटलं तसं की एकदा तुमचं डिजिटल फुटप्रिंट तयार झालं आणि तुमचं प्रोफाईल तयार झालं की तुम्हाला ट्रॅक करणं खूप सोपं आहे. मग सेफ कसा ठेवायचा नाहीये. डेटा माझा? सेफ, आता मी मोबाईल सेफ वापरतोय, सेफ कसा डेटा ठेवायचा? कसा ठेवायचा ना, आता खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते. ओके. सो कारण जर तुझा फोन तुझं सगळं आवाज, तुझी सगळी मुवमेंट जर बघतो आहे, ऐकतो बरोबर. आहे, तर देर इज नो प्रायव्हसी. ऍब्सोल्युटली. हा, पहिलं तर हे मान्य करायला पाहिजे की देर इज नो प्रायव्हसी. एक डोळा आहे जो कॉन्स्टंटली तुझ्या माझ्याकडे बघतो आहे आणि क्षणाक्षणाच्या नोंदी करतो आहे. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये आहे आपण, कंटिन्युअस आहोत, कंटिन्युअस आहोत आपण. 24/7. ओके. सेफ्टी मेजर्स काय आहेत? तर माझा पर्सनल डेटा देताना काय लेवल पर्यंत जाऊन मी तो देणार आहे, हा. म्हणजे क्षणाक्षणाला माझे सगळे अपडेट मी टाकणं गरजेचं आहे का? ऍक्च्युली मला त्या मुद्द्यावरती यायचंच होतं की आज मी इथे नाश्ता केला, हा, आज मी इथे जेवण exactly, केलं, आज मी exactly. इकडे फिरायला आलोय. ह्या गोष्टींचा परिणाम अल्टिमेटली काय होतोच होतोय? ना, होतोच, कारण तो डेटा आहे. समजा मला तुला स्टॉक करायचा आहे तर मला वेगळं करण्याची गरजच मी नाहीये. स्वतःहूनच माहिती देतोय. तू सांगतोच आहेस की तुझं डेली रुटीन काय आहे. बरोबर. एखादा चोराला जर माग काढायचा आहे एखाद्या माणसाचा, तर तो माणूसच सगळं सांगतोय की माझा माग कसा काढ. चोराला कष्टच नाहीयेत काही. खरंय. सो तुमचे क्षणाक्षणाचे अपडेट देणं गरजेचं आहे का? तुमचे स्वतःचे फोटो किती टाकायचे, हम्म, हम्म, कसे टाकायचे, हम्म, त्याच्यातल्या पोझिशन्स कशा आहेत. हम्म. विशेषतः मला तरुण मुलींना हे आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण ऑनलाईन स्पेसमध्ये गेल्यानंतरचे तुमचे जे फोटो आहेत ते कोणीही डाउनलोड करू शकतं, कोणीही त्याचे स्क्रीनशॉट्स काढू शकतं, कोणीही ते कुठेही वापरू शकतं. त्यामुळे आपण कशा पद्धतीचे फोटो आपले कुठेही वापरले तरी चालणार आहेत हम्म, हम्म. ह्याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांचे, म्हणजे हे पालकांसाठी आणि आजी आजोबांसाठी आहे, की तुमच्या मुलांचे आणि नातवंडांचे फोटो व्हिडिओ नका टाकू. बरोबर. त्यांचा कन्सेंट आहे का नाही तुम्हाला माहितीच नाहीये. आणि त्याचे खूप दीर्घकालीन परिणाम आहेत. अरे म्हणजे मुलांचा फोटो टाकतो आपण, आपल्या लक्षात येत नाही या गोष्टी, पण मुलांचा किंवा नातवंडांचा फोटो आपण जेव्हा पोस्ट करतो, दॅट इज अ डिजिटल फुटप्रिंट ऑफ दॅट चाइल्ड. इतक्या लहानपणापासून. येस, ते डिजिटल फुटप्रिंट आहे त्या मुलाचं. आणि तुम्हाला हा अधिकारच नाहीये मुळामध्ये की तुम्ही दुसऱ्या माणसाचं डिजिटल फुटप्रिंट तयार करावं. ओके. ते मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा त्या स्पेसमध्ये त्यानं राहायचंय का नाही राहायचंय, त्याला स्वतःला त्या स्पेसमध्ये कसं दिसणं अपेक्षित आहे, किती माझी माहिती त्या स्पेसमध्ये असायला पाहिजे, हे चॉईसेस त्या मुलाचे आहेत. हे चॉईस पालकांनी कृपया करू नयेत. मुलांच्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीट्स लोक टाकतात. हो, एवढे मार्क्स पडले. अरे तुम्ही मार्कशीट टाकता म्हणजे किती प्रकारचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करता त्या मुलाचे. तुम्ही त्याचं कॉलेज सांगितलं, तुम्ही त्याचं सीट नंबर सांगितलं, तुम्ही त्याचं गाव, नाव, फळ, फूल सगळं सांगितलं, तुम्ही त्याच्या प्रत्येक विषयातले मार्क सांगितले, डेट ऑफ बर्थ आली, डेट ऑफ बर्थ आली, सगळं आलं त्याच्यामध्ये. तुम्ही हा डेटा कशासाठी तयार करताय? बरोबर. एका क्षणिक लाईक साठी, की 4 लोकांनी टाळ्या वाजवल्या, वा तुझा मुलगा खूप हुशार आहे, ह्या एका गरजेसाठी आपण आपल्या मुलांचे किती डिजिटल फुटप्रिंट तयार करतो. बरोबर. बरं, ते डिजिटल फुटप्रिंट मुलांनी मागितलेत का? दुसरा आणखीन एक परिणाम काय होतो, की जेव्हा पालकांचं डिजिटल वर्तन अशा स्वरूपाचं असतं तेव्हा मुलांना ते आवडायला लागतं. आणि लहान वयापासनं त्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची गरज निर्माण होणं, बरोबर, हे आपल्याला ऍडिक्शन कडे घेऊन जाणार आहे. ऍक्च्युअली म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन हा मुद्दाच येत नाहीये. प्रत्येक गोष्टीला सातत्याने कोणीतरी एक्झॅक्टली चांगलं म्हटलंच पाहिजे. बरोबर. की मी काही केलं की मला सगळ्यांनी छान म्हटलं पाहिजे. बरोबर. आणि मग त्यातून लाईक्स किती आले, कमेंट्स किती आल्या, शेअर किती झालं, एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये
ते फक्त ऑनलाईन जगापुरतं मर्यादित राहतं का? डेफिनेटली नाही राहत. म्हणजे मग त्या मुलाला सुद्धा अगदी लहान वयापासून ही सवय लागण्याची खूप दाट शक्यता असते की मी जे काही करीन त्याला छान म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. मग क्रिटिसिझम मुलं शिकतील का? नकार मुलं शिकतील का? एखादी गोष्ट तुला मिळणार नाहीये हे शिकतील का? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आज तुला मिळणार नाहीये, 10 दिवसांनी मिळेल, 10 दिवस त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे, हे कसं शिकवणार? ही लाईफ स्किल्स आहेत. खरं खरं. ही जगण्यासाठी म्हणजे मूलभूत गोष्ट आहे. असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या आपण कशा शिकवणार मग मुलांना? आणि हे न शिकलेली पिढी कशी सर्व्हाइव्ह होणार? तर मला हेच विचारायचं आहे की आता एक तर मोबाईलचं ऍडिक्शन किंवा ह्या गॅजेटचं ऍडिक्शन इतकं वाढत चाललंय की माझा लहान मुलगा आहे की नाही 2 वर्षाचा आहे, परंतु त्याला जर व्हिडिओ समोर नसेल तर तो जेवत नाही. याकडे मग तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? मी स्पष्ट बोलले तर चालेल का? स्पष्टच बोला, स्पष्टच बोला. मला असं वाटतं की असे जे पालक म्हणतात ना ते त्यांच्या मुलांना एका भयंकर दरीमध्ये ढकलतायत, स्वतःच्या हाताने फेकतायत. कसं म्हणजे तेही सांगा. कारण की जेव्हा लहान मुलं स्क्रीन समोर बसून जेवतात तेव्हा बाकी सगळी इंद्रिय जी आहेत ती स्टॅग्नन्सी मध्ये जातात. ओके. तुम्हाला चव, रंग, स्पर्श, भाज्यांचे टेक्स्चर्स ह्याच्या विषयीचं जे काही इनपुट तुमचा ब्रेन घेत असतो तो बोलून घेत नसतो. मूल ते खातंय, आंबट लागलं त्याला की त्याची रिॲक्शन्स बदलतात. बरोबर. कडू कारल्याची भाजी खाल्ली की त्याची रिॲक्शन बदलते. हे जे काही चवीतून, स्पर्शातून, वासातून, बघून जे मूल शिकत असतं ना ही शिकण्याची प्रोसेस बंद होते. कारण मुलगा स्क्रीन समोर बघतोय. बरोबर. त्यामुळे बाकी काय चाललंय ह्याच्याबद्दलचं जे भान असतं ते भान हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे आम्ही त्याला भवताल भान म्हणतो की मुलांचं भवताल भान संपून जाणं, कमी होणं याचा अर्थ त्याच्या डेव्हलपमेंटवरती तुम्ही डायरेक्ट अटॅक करता. स्वकेंद्री. नुसतं स्वकेंद्री नाही रे. तू जेव्हा टीव्ही बघत असतोस तेव्हा तुला आजूबाजूचे आवाज ऐकणं बंद होतं. हो हो. अनलेस अंटिल तो आवाज खूप लाऊड आहे, मोठा, टीव्हीच्या पेक्षा मोठा आवाज आहे, तर तुझं अटेन्शन जातं. अदरवाईज आजूबाजूचे आवाज बंद होतात. बरोबर आहे. आमच्याकडे पालक येतात, माझं मूल ना स्क्रीन समोर बसलं की 3 पोळ्या खातं, स्क्रीन बंद केला की अहो ते एकच पोळी खातं. बरोबर. मग आम्हाला त्यांना सांगायला लागतं की तुझ्या मुलाची भूक एकच पोळीची याचा अर्थ तू त्याला जास्त खायला घालतेस म्हणजे त्याच्या पचन व्यवस्थेवरती त्याचा परिणाम होणार, त्याच्या ओव्हरऑल हेल्थवरती त्याचा परिणाम होणार. आपल्याला हे लक्षात येत नाही. आपल्याला काय वाटतं 3 पोळ्या खाल्ल्या म्हणजे हेल्दी आहे. बरोबर. आणि 1 पोळी खाल्ली म्हणजे अनहेल्दी आहे. तसं नाहीये. मुलांना त्यांची भूक कळते. प्रॉब्लेम मोठ्यांचा असतो. तू एवढं खाल्लंच पाहिजे. हा. मुलांना त्यांची भूक कळते. नैसर्गिकपणे त्याला जेवढी भूक लागलेली असेल तेवढंच ते मूल खातं. कदाचित ते मूल 4 वेळा खाईल. बरोबर. पण एका वेळेला त्याला जेवढी भूक आहे तेवढंच ते खातं. आपण हे पॅरामीटर्स ठरवलेले आहेत की मुलांनी 2 पोळी खाल्ली पाहिजे, मुलांनी वाटीभर भात खाल्ला पाहिजे, मुलांनी वाटीभर आमटी प्यायली पाहिजे. हे पॅरामीटर्स पालक म्हणून आपण मोठ्यांच्या जगाने ठरवलेले पॅरामीटर्स आहेत. आणि मग त्याच्यात आपण त्या पोराला कोंबायचा प्रयत्न करत असतो. मग त्या 2 पोळ्या मूल खात नाही का, मग त्याला टीव्ही लावून दे म्हणजे मग ते 2 पोळ्या खाईल. हे इतके डेंजरस ट्रॅप्स आहेत ना की आपण मुलांना अनहेल्दी बनवतो या सगळ्यातून. त्यामुळे टीव्ही बघत खाणं ह्याच्यासारखा म्हणजे निदान लहान वयात तरी, म्हणजे मी तर म्हणते की कोणीच करू नये, पण निदान लहान वयात तरी मुलांनी हे करणं हे त्यांच्या पूर्ण वाढीसाठी अतिशय घातक गोष्ट आहे. त्यामुळे याचं कौतुक करणारे पालक मुलांना दरीत ढकलतायत. ओके ओके. ते करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू काहीतरी मोबाईलवरती चालू पाहिजे. म्हणजे म्युझिक चालू पाहिजे, युट्यूब चालू पाहिजे किंवा इंस्टाग्राम चालू पाहिजे. त्याशिवाय म्हणजे मी काम करत नसेल तर मला मोबाईल चालूच पाहिजे, त्याशिवाय मला जमत नाही. या गोष्टीला काय म्हणायचं? ऍडिक्शन. आणि त्यातून बाहेर कसं यायचं? फोन बंद करायचा. पण ते होतं तेवढ्या लगेच पॉसिबल नाही, ते पॉसिबल नाहीये. कारण ती ऍडिक्शन आहे आणि डी ऍडिक्शनची प्रोसेस असते. ते सिगरेट सोडण्यासारखं आहे. ओके. ते चहा सोडण्यासारखं आहे. चहा सोडताना त्रास होतो की नाही लोकांना, असं फटकन चहा सोडता येत नाही. कारण तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला
ह्या सगळ्याची सवय सवय लागली. झालेली असते. सो बरोबर. सोडता येत नाही का? येतं, हम्म, हम्म. पण त्याची प्रोसेस आहे की ठरवून स्क्रीन टाइम मॅनेजमेंट करणं, ओके. ठरवून की मी दिवसाला एवढेच तास वापरणार आहे. त्याच्यासाठी आपल्या फोनमध्येच, म्हणजे काही वेगळं एक्सटर्नली काहीही करण्याची गरज असते. तुमच्या फोनमध्येच डिजिटल वेलबिंग नावाचं फीचर असतं. आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ऍपला टायमर लावू शकता. तुम्ही रोजचं तुमचं डिजिटल वर्तन काय आहे, म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम किती आहे हे चेक करू शकता. काही सवयी ह्या जाणीवपूर्वक स्वतःला लावू शकता. फक्त त्याच्यामध्ये काय आहे की जे कुठल्याही ऍडिक्शन मध्ये असतं की मला इच्छा असली पाहिजे. खरंय. प्रोएक्टिव्हनेस शिवाय हे होऊ शकत नाही. कुठल्याही ऍडिक्शन मध्ये मला ही गरज वाटते का, मला हे वाटतंय का की ओ माझं हे चुकतंय आणि मला हे करेक्ट करायचं आहे. द मोमेंट हा सेल्फ ऍक्सेप्टन्स येतो ना, हे मी स्वीकारते की ओ माझं हे गणलंय, माझं हे भयंकर जास्ती मी वापरते, मला हे नीट करायचं आहे. त्या क्षणापासून तुम्ही करेक्शन्स केली तर हे अतिशय करता येण्यासारखं आहे. इम्पॉसिबल नाही. ओके ओके. पण त्याला इच्छाशक्ती पाहिजे हा, आणि नाही म्हणण्याची एक गोष्ट पाहिजे की नाही बघायचं मला, बाजूला ठेवता आला पाहिजे मोबाईल. बाजूला ठेवता आला पाहिजे. आता काय होतंय माहितीये, मोबाईल आपण फिलिंग द गॅप्स सारखं वापरतो. येस येस येस. मी काही करत नसेल की मी मोबाईल उचलते. बरोबर आहे. कशासाठी? फिलिंग द गॅप्स मध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो. बरोबर आहे. असं नाहीये की ती एकच गोष्ट आपल्याकडे आहे, पण ती सहज साध्य आहे, ती सतत खिशात असते, ती जवळ असते, त्याच्यामुळे ती आपोआप वापरली पण जाते. आणि त्यासाठी जास्त एफर्ट्स घेण्याची काहीच गरज नाही ना, तू फक्त स्क्रीन ऑन कर बरोबर की ते सुरू होतं. ते त्याचं, पण ते सुरू होतं म्हणजे खूप गोष्टी सुरू होतात ना. बरोबर. ते मुळात तुमचं डिजिटल फुटप्रिंट काढायला सुरुवात करतं, तुम्हाला डिपेंडन्सी लेवल्स तुमच्या वाढवायला सुरुवात करतं, तुमचा टॉलरन्स वाढतो. सी, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन ह्याच्या मधल्या गॅप ही टॉलरन्सची असते. की तुमचा टॉलरन्स जसा वाढत जातो तसा तुम्हाला काल तासभर सोशल मीडियावर गेल्यावर फटीग वाटत होता, आता 8 तास गेलं तरी फटीग वाटत नाही. याचा अर्थ काय होतो, तुमचा टॉलरन्स वाढला. जसा एक सिगरेट वरनं माणसं 5 सिगरेटवर जातात, म्हणजे काय झालं, टॉलरन्स वाढला. तीच गोष्ट इथे पण होते, कारण ते ऍडिक्शन आहे. म्हणून इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर हा शब्द आहे. गेमिंग ऍडिक्शन डिसऑर्डर हा शब्द आहे, बिकॉज दे आर आयडेंटिफाईड ऍज डिसऑर्डर्स. आजार म्हणून ते आयडेंटिफाय झालेले आहेत सायंटिफिकली, म्हणून त्याला डिसऑर्डर हा शब्द वापरला जातो. की ते आजार आहेत, त्याच्याकडे आजारासारखं जर बघितलं तर त्याच्यातनं बाहेर येण्याची प्रक्रिया होऊ शकते. एक असं इल्युजन तयार झालेलं मी अनेकांच्या बाबतीत बघते की मी ऑनलाईन नसेल तर इट विल नॉट वर्क. ओके. दॅट इज नॉट द केस. तुम्ही ऑनलाईन कशासाठी आहात, किती वेळासाठी आहात, आणि प्रोडक्टिव्ह काय करताय आणि अनप्रोडक्टिव्ह काय करताय, ह्याचं कॅल्क्युलेशन आपण करत नाही आहोत. दॅट इज द प्रॉब्लेम. सतत ऑनलाईन आहोत आपण, हे सी, कुठलाही इंटरनेटचा तू पॅटर्न घेतलास, दॅट इज अ डिझाईन, दॅट इज अ गेम. तुम्हाला आपल्या सगळ्यांना ना हे खूप लक्षात येत नाही अनेकदा, पण सोशल मीडियावरती आहोत आपण, याचा आपण अर्थ असा होतो की तुम्ही एका गेम मध्ये आहात आणि यू आर अ प्लेयर. तू युट्यूब वरती आहेस, तू एखाद्या ई शॉपिंग प्लॅटफॉर्म वरती आहेस, तू एखाद्या OTT प्लॅटफॉर्म वरती आहेस, दॅट मीन्स यू आर इन अ गेम. तू प्लेयर आहेस त्या गेमचा. एव्हरीथिंग हे आत्ता गेमिफिकेशन झालेलं आहे. लाईकचं बटन काय आहे? लाईकचं बटन इज अ टूल. त्या गेम मधलं ते एक टूल आहे की ज्या टूलमुळे तुला तो गेम मस्त वाटतो, छान वाटतं, अरे ह्यानं लाईक केलं. सो गेमिफिकेशन एकदा समजलं ना आपल्याला की त्याचा कंट्रोल समजायला सुरुवात होते. बरोबर बरोबर. हे लक्षात घेतलं पाहिजे की इंटरनेट इटसेल्फ इज अ गेम. त्याचं एक डिझाईन आहे आणि ते डिझाईन तुम्ही परत परत तिथे यावं ह्याच्यासाठी बनवलेलं आहे. कोणीही इथे फेसबुक तुला अभिव्यक्ती किंवा मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून सुरू केलेलं नाही. म्हणजे हे ऍब्सोल्युटली क्लिअर असलं पाहिजे. किंवा कुठलाही व्हिडिओ प्लॅटफॉर्म, मग तो शॉर्ट व्हिडिओ फॉर्म असू दे किंवा लॉंग व्हिडिओ फॉर्म असू दे, हे तुला आयडेंटिटी किंवा मला आयडेंटिटी तयार करण्यासाठी बनवलेले नाही. दॅट्स अ बिझनेस.
हे बिझनेस मॉडेल्स आहेत आणि बिझनेस मॉडेल्स तेव्हाच चांगले रन होतात जेव्हा ते चांगले डिझाईन केलेले असतात. बरोबर बरोबर. सो त्याच्यातला हा कमर्शियल अँगल म्हणजे आपल्याला किती पैसे मिळणार आहेत किंवा आपल्याला किती व्ह्यूज मिळणार आहेत याच्या पलीकडे जाऊन तो बिझनेस डिझाईन म्हणून कसा तयार केलेला आहे, त्याचं गेमिफिकेशन प्रोसेस काय आहे, हे एकदा तुम्हाला समजलं ना की तुम्हाला ते मॅनेज करणं खूप सोपं जातं. आता मी 12 वर्ष ह्या क्षेत्रात काम करते. तुला असं वाटेल माझा स्क्रीन टाइम किती जास्त असेल. नाही, मला नाही वाटत असं, कारण ज्यावेळी एवढ्या गोष्टी कळाल्या त्यावेळी तो स्क्रीन टाइम किती लिमिटेड असला पाहिजे ह्याचे तुमच्या काहीतरी ठोकताळे असणार एक्झॅक्टली की मी ह्याच्या पलीकडे जाणार. मला खूप जण हा प्रश्न विचारतात, म्हणजे तू दिवसभर स्क्रीनवरतीच असतेस का? म्हटलं अजिबात नाही, मला गरजच नाहीये. कारण मला हे माहितीये की कधी काय करायचं, ह्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं मॅनेजमेंट. ही मॅनेजमेंट ज्या क्षणी तुम्हाला समजते ना त्या क्षणी तुम्हाला गरजच भासत नाही की मी सतत तिथे असलं पाहिजे. बरोबर बरोबर. आपल्याला ती म्हणजे फोमो येतो, हा शब्द ऐकला असेल तू, फिअर ऑफ मिसिंग आउट, की सतत ते वाटत राहणं की यू आर मिसिंग समथिंग. हा त्या डिझाईनचा, त्या गेमचा भाग आहे. जर तुला, मला, अजून 50 लोकांना, अजून करोडो लोकांना हे वाटलं नाही उद्या, तर ते त्या गेम मध्ये कशाला खेळतील? खरंय खरंय. दॅट इज व्हाय इट इज अ गेमिफिकेशन. आता हा मुद्दा बरोबरच आहे. ह्याच्या शेवटाकडे, आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे येताना मला परत एकदा आपलं जे मोबाईल किंवा आपण जे डिव्हाइस वापरतो त्याच्या सिक्युरिटी संदर्भात काही प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला की बऱ्याचदा असं म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा ब्लॅकबेरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं फार टॉपचा होता आणि आता अँड्रॉइड पेक्षा ऍपल चांगला आहे. तर हे खरंच आहे का की बाबा ऍपलची सिक्युरिटी अँड्रॉइड पेक्षा चांगली आहे? ऍपल पण हॅक झाले ना, आपल्याकडेच केस झाली की वासरात लंगडी गाय शहाणी एवढाच प्रकार आहे. ओके ओके. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की जसं आता पालकांबद्दल आणि मुलांच्या नात्याबद्दल आपण बोलतोय, तर ती एक सीमारेषा कोणती ठरवायची की ज्याच्या पलीकडे, म्हणजे 5वी नंतर 8वी नंतर, किंवा आता हे तर खूप झालं 2री 3रीतच मुलांना त्यांचे गॅजेट्स आहेत, तर मुलांना त्यांचे गॅजेट्स कधी द्यायचे? आणि त्यांच्याकडे देताना म्हणजे काही गॅजेट्स असे आहेत ना की ज्याला इंटरनेट ऑप्शनच नाहीये, काही गॅजेट्स असे आहेत की त्याचं त्या गॅजेटवरती काय होतं हे दुसऱ्या गॅजेटवरती कळतंय पालकांना. तर असे गॅजेट कोणत्या टप्प्याला कोणते दिले पाहिजेत? मुळात त्याची सुरुवात कधीपासून झाली पाहिजे असं मला विचारशील तर मुलांना इंडिपेंडंट त्यांचं गॅजेट म्हणजे मोबाईल हा वयाच्या 15व्या वर्षानंतर दिला पाहिजे. 15व्या वर्षानंतर म्हणजे कोणतीही सिच्युएशन झाल्यानंतर काही असू दे, गरजच नसते मुलांना. ओके ओके. पण आता ते चाललंय ना की आमचे अपडेट्स सगळे व्हॉट्सअप वरती येतात किंवा आमचे व्हिडिओज लेक्चर मध्ये असतात आणि त्यामुळे शाळेतल्या मुलांचं नसतं हे. ओके. शाळेतल्या मुलांचं व्हॉट्सअप वरती फक्त शाळेचे मेसेज आणि होमवर्क येतो, बाकी काही येत नाही. कॉलेजच्या मुलांचं हे होतं. म्हणून म्हटलं की 15 वर्ष, की जोवर पोर ते 10वीत आहे तोवर त्याला स्वतःच्या गॅजेटची गरज नाही. याचं कारण असं आहे की मुलांना ग्रूम करण्याचे प्रयत्न खूप जोरात चालू आहेत. मला ऍक्च्युअली तेच विचारायचं की असे जी लहान मुलं आहेत ती कोणत्या गोष्टीला एक्सपोज होत आहेत की जे पालकांपर्यंत कधी येणार पण नाही? 3-4 प्रकारांना मुलं एक्सपोज होतात. ओके. बेसिकली हे समजून घेऊया की मुलं ऑनलाईन जगात जाऊन काय करतात. गेम्स खेळतात, फोटो व्हिडिओज बघतात, सोशल मीडियावरती जातात आणि सर्च करतात वेगवेगळे विषय. ह्या 4-5 गोष्टी मुलं फक्त करतात, याच्यापेक्षा काहीही मुलं वेगळं करत नाहीत. आता इथे काय होतं की गेमिंग मध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा सर्च मध्ये जसा इंटरेस्टिंग मजकूर किंवा त्यांच्या एज अप्रोप्रिएट मजकूर त्यांच्यापर्यंत पोहोचतो, वयानुरूप तपशील, तसाच त्यांनी त्या वयात वाचू बघू नये, त्यांच्यापर्यंत त्या वयात पोहोचू नये असा पण पुष्कळ कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि तो फक्त ऍडल्ट कंटेंट आहे असं नाही, तो अनेकदा हिंसेचा कंटेंट पण असतो. म्हणजे तुला उदाहरण द्यायचं झालं तर शॉर्ट रील्स फॉर्मॅटमध्ये किंवा शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये सीसीटीव्ही फुटेज कॅटेगरीचा कंटेंट आहे. ओके. की वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो काही कंटेंट तयार केला जातो तो मोठ्या प्रमाणात विकला आणि खरेदी केला जातो. तो कंटेंट रील्स आणि शॉर्ट्सच्या फॉर्मॅटमध्ये प्रचंड प्रमाणात दाखवला जातो. मग कोणाला तरी मारतंय,
चार मुलं मिळून एका मुलाला मारतायत, कोणीतरी कुत्र्याला अब्यूज करतंय, कोणीतरी एखाद्या मुलीची छेड काढतंय. इथपासून घरातलं फुटेज सुद्धा अनेकदा असतं की सासू सुनेचं भांडणच झालंय किंवा मुलगा वडिलांना मारतोय वगैरे. अशा पद्धतीचा प्रचंड प्रमाणात कंटेंट हा ह्या फॉर्मॅटमध्ये असतो अवेलेबल. आता हा सगळा कंटेंट मुलांपर्यंत पोहोचतो. बरोबर. सॉफ्ट पॉर्न ह्या कॅटेगरीतला कंटेंट प्रचंड आहे सोशल मीडियावरती, खूप आहे, प्रचंड. त्याला कसलेही फिल्टर्स नाही आहेत. सो तो कंटेंट जो आहे तो कंटेंट मुलांपर्यंत पोहोचतो. आता प्रॉब्लेम काय आहे की हा कंटेंट मुलांपर्यंत एकीकडे पोहोचतो आहे आणि दुसरीकडे ह्या सगळ्या कंटेंटचा अर्थ काय लावायचा ह्याच्याबद्दलचं कुठलंही शिक्षण, कुठलंही प्रशिक्षण मुलांना मिळत नाहीये. बरोबर बरोबर. सो ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्या सगळ्या कंटेंटचा अर्थ लावता आहेत आता, विच इज व्हेरी डेंजरस. कारण वाढीच्या वयामध्ये जे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांची जर योग्य उत्तरं मुलांना मिळाली नाहीत तर त्याची इम्प्रेशन्स घेऊन ती मुलं पुढे आयुष्यभर जातात आणि दॅट इज समथिंग व्हेरी डिस्टर्बिंग. कारण 11-12व्या वर्षी तुला असा कंटेंट दिसतो आहे त्या मुलाला की ज्या कंटेंटचा अर्थच त्याला लावता येत नाही. बरोबर. आणि मे बी तो सातत्यानं कंटेंट बघितल्यानंतर त्या मुलांसाठी ते नॉर्मल होतं. म्हणजे असंवेदनशील होत जातात मुलं. मग ती अडल्ट कंटेंट विषयी असंवेदनशीलता तयार होते, हिंसेविषयी असंवेदनशीलता तयार होते किंवा हल्लीच्या मुलांच्या भाषेत रोस्ट करणे. कोणीतरी कोणाला तरी सतत ऑनलाईन स्पेसमध्ये कोणीतरी कोणाला तरी रोस्ट करत असतं. बरोबर. दॅट इज नॉट नॉर्मल. बरोबर. हे आपल्याला समजतं का की कोणीतरी कोणाची तरी सतत खेचतंय, सतत रोस्ट करतंय, सतत कोणीतरी कोणाची तरी चेष्टा करतंय. हे नॉर्मल नाहीये मुळात. बरोबर. पण ते नॉर्मलाइज्ड होणं, मग खऱ्या आयुष्यात बुलिंग सुरू होतं. खऱ्या आयुष्यात 4 मुलं एका मुलाला येऊन टॉर्चर करायला सुरुवात करतात. त्यांना तो गेम वाटतो, त्यांना असं वाटतं की दिस इज नॉर्मल. हे सगळं असंच असतं. कारण ह्याचे अर्थ लावायचे कसे याच्याबद्दलचं कसलंही शिक्षण आणि प्रशिक्षण नाही. जोपर्यंत त्या व्यवस्था येत नाही तोपर्यंत मुलांच्या हातात फोन देणं ही अत्यंत रिस्की गोष्ट आहे. आता काही देशांमध्ये इंस्टाग्रामला किंवा मेटाला त्या देशांच्या गव्हर्नमेंटने सांगितले की अमुक एक वय होईपर्यंत तुमच्या प्लॅटफॉर्मवरती रजिस्ट्रेशन झालं नाही पाहिजे. पण मला एक कळत नाही, म्हणजे मी फेसबुक चालू केलेलं मी 9वीत असताना, त्यावेळी माझी डेट ऑफ बर्थ मी पुढची पण टाकून करू शकलो असतो. आताही करतात, आताही तेच होणार आहे. मग हे असे वयाचे रिस्ट्रिक्शन्स हे फक्त दाखवण्यासाठी चाललेत का ह्याचा खरंच इम्पॅक्ट काही होऊ शकतो? आता मेटानी लेटेस्ट इन्स्टासाठी काही फीचर्स आणलेले आहेत. मला वाटतं 4-5 दिवसापूर्वी त्यांची ती फीचर्स ऑन झाली आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की 16च्या खालची जी मुलं आहेत त्यांचं अकाउंट बाय डिफॉल्ट प्रायव्हेट होणार आहे. ओके. हा, बाय डिफॉल्ट. त्यांना चॉईसच नाहीये. आता इथे कसं आहे की शेवटी जर मुलांनी स्वतःचं वय 22 टाकलं असेल तर मेटा काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये. तिथं परत लूप होल आहेच, असणारच आहे. दुसरं त्यांनी फीचर काय आणलंय की जी मायनर मुलं आहेत त्यांना त्यांच्या सेटिंग्स मध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर त्यांना पालकांची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे पालकांचं डिव्हाइस त्या डिव्हाइस येस अटॅच होणार, अकाउंट अटॅच होणार. ओके. सो तुम्हाला किंवा ईमेल आयडी अटॅच होईल की तुमचं मूल सेटिंग बदलायला मागतं आहे याचं नोटिफिकेशन पालकांना जाईल. पालकांनी जर परमिशन दिली तर ते त्यांना बदलता येईल. तिसरं एक त्यांनी सेटिंग काय आणलंय की 15 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत 13 ते 15 ह्या वयोगटातली त्यांच्यापर्यंत एज अप्रोप्रिएट कंटेंट कसा पोहोचेल ओके याच्यासाठी ते प्रोएक्टिव्हली काम करणार आहे. खूप महत्वाचं आहे. हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे थोडक्यात काय की ते अल्गोरिदम्स मध्ये असे काही बदल करतील की जेणेकरून ह्या एज ग्रुप मधल्या मुलांपर्यंत त्यांच्या एज ग्रुपसाठी अप्रोप्रिएट कंटेंटच फक्त पोहोचेल, बाकी कंटेंट पोहोचणार नाही. आता आणखीन एक फीचर आता रिसेंटली इन्स्टाने आणलं ते म्हणजे तुम्ही तुमचा अल्गोरिदम जो आहे इन्स्टाचा तो रिसेट करू शकता. बरोबर. तर मला असं वाटतं की टेक्नॉलॉजिकली त्यांनी हे प्रोएक्टिव्हली केलेलं आहे काही गोष्टी. आता आपण मॅन्युअली केल्या पाहिजे. आता आपली पण थोडीशी जबाबदारी आहे ऍज अ युजर
की आपण पण थोडंसं जबाबदारीने ते प्लॅटफॉर्म्स वापरणं, की जर आपल्याला तिथे जायचं आहे, समजा एखाद्या 13, कारण इन्स्टावर तुम्ही 13+ असाल तर तुम्ही जाऊ शकता. तर एखाद्या मुलाला जायचंय तिथे, तर त्याची ही जबाबदारी पण होते ना. सगळी जबाबदारी आई वडील आणि टेक्नॉलॉजीवर टाकून कसं चालेल. बरोबर बरोबर. त्या मुलाला जर ते प्लॅटफॉर्म वापरायचे आहेत, तर काही गोष्टींची जबाबदारी ही त्या मुलानं घेणं गरजेचं आहे. आता हे कधी होईल, जर त्या मुलाशी ह्याविषयी बोलणं झालं तर त्याला हे लक्षात येईल की ओ, ही माझी पण जबाबदारी आहे, हे मी पण करणं लागतो. म्हणजे आम्ही टीनेजर्सच्या वर्कशॉपमध्ये हे नेहमी सांगतो की इंटरनेट वापरायचं स्वातंत्र्य तुम्हाला हवं असेल तर त्या स्वातंत्र्याची जबाबदारी घेणं हे तुमचं काम आहे, हे तुमच्या आईवडिलांचं काम नाही. तुला इंटरनेट वापरायचंय, तुला इंस्टाग्राम वापरायचंय, तर त्याची जबाबदारी तुझी आहे आणि तू ती घे, तरच तू ते वापर, अदरवाईज तू ते वापरू नकोस. म्हणजे मी तिथे वाह्यातासारखा वागणार आणि जबाबदारी पालकांची, असं नाही चालणार. तुला तिथे जायचं आहे तर तू जबाबदारी घे तुझ्या वागण्याची. पण हा विचार मुलांपर्यंत आपण पोहोचवायला कुठेतरी कमी पडतो आहोत की तुमचं स्वातंत्र्य ही तुमची जबाबदारी आहे. बेसिकली मोबाईल जे आपण वापरतो त्यातून आपली प्रायव्हसी ब्रीच होणारच आहे, होतच आहे. आणि प्रायव्हसी इज अ मिथ, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अगदी. आणि मग त्यातून मला शेवटच्या प्रश्नाकडे यायचंय, तो म्हणजे की तुम्ही आता युजर मॅन्युअल्स काय सांगाल आम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी, की बाबांनो या गोष्टी तरी बघा तुम्ही, की या महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, कुठल्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. अनोळखी लिंक म्हणजे काय, की कुठलं तरी कुपन आलंय, ह्याच्यावरती हे फ्री मिळतंय, 3वच 5 शर्ट फ्री मिळत आहेत, की समजा की इथे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कुठेतरी काहीतरी ट्रॅप करण्यासाठी हे केलेलं आहे. दुसरं म्हणजे अनोळखी कॉल्सवरनं काहीही तुम्हाला सांगू दे, की तुमचं इकडे पार्सल आलंय, अमुक झालंय, ढमुक झालंय, तुमचं नाव अमुक एका ठिकाणी अडकलेलं आहे, किंवा तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, इथपर्यंत जातात क्रिमिनल्स. असं काहीही सांगू दे, व्हेरीफाय केल्याशिवाय पुढचं कॉन्व्हर्सेशन करायचं आणि कट करायचा फोन. बरोबर. समजा आपल्या घरातल्या सदस्यांबद्दल असा काही फोन आला, कट करा आणि तो सदस्य कुठे याची चौकशी आधी करा. बरोबर. पॅनिक होण्याच्या. बरोबर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठलाही गोष्ट पोस्ट करताना 2000 वेळा विचार करा, कारण डिजिटल फुटप्रिंट्स सतत तयार होत आहेत आणि ते तुमच्या अगेन्स्टच वापरण्यासाठी अनेकदा त्याचा सगळा बांधणी जी आहे ती त्या दृष्टीने होते. त्यामुळे काहीही आपण जे पोस्ट करतोय स्वतःविषयी, मुलांविषयी, कलिग्स विषयी, एक तर कन्सेंट घ्या. बरोबर बरोबर. टाकण्याच्या आधी 100 वेळा विचार करा की याची गरज आहे का, हे टाकायला पाहिजे का. फॉरवर्ड करण्याच्या आधी प्रश्न विचारा स्वतःला की मी फॉरवर्ड करणं लागते का, गरजेचं आहे का, याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात. सो थोडक्यात तुमचं जे डिजिटल वर्तन आहे त्याच्याविषयी थोडंसं जागरूक व्हा. म्हणजे आम्ही POV असं, आमचे एक सिनियर कलिग आहेत, त्यांनी काढलेली ती संकल्पना आहे. सायबर मध्येच तेही काम करतात. POV, पॉइंट ऑफ व्ह्यू नाही. P म्हणजे टेक अ पॉज. जेव्हा तुम्ही ऑनलाईन स्पेस मध्ये असता तेव्हा एक क्षण थांबा, श्वास घ्या. ते लॉजिकल थिंकिंग साठी ते गरजेचं असतं. तो जो पॅनिकनेस आहे ना, किंवा कारण मी म्हटलं तसं की भावनांवर चालते. बरोबर बरोबर. सो जेव्हा तुम्ही पॉज घेता, तुम्ही लॉजिकली विचार करायला सुरुवात करता. O इज 0 सारखा बघायचा, की 0 ट्रस्ट. ऑनलाईन स्पेस मध्ये कशावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि V इज फॉर व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन करा, खात्री करून घ्या आणि मग विश्वास ठेवा. खात्री करून न घेता कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला तुम्ही दरीत ढकलणं आहे. सो कायम POV लक्षात ठेवा. येस. आणि इंग्लिशमध्ये खूप छान कोट आहे, देअर इज नथिंग लाईक अ फ्री लंच. येस. सो तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अगदी. मॅम, तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता मी ज्यावेळी बघतो त्यावेळी माझे स्टुडंट्स असतात, माझे कलिग्स असतात, किंवा माझी भावंड आहेत जी टीनेजर्स आहेत, आणि मला ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवणं एवढं, कारण पॉडकास्ट करताना बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांकडून आपल्यापर्यंत तर पोहोचतात, पण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं किंवा पोहोचवणं ही एक जबाबदारी वाटते. आणि त्यात कुठेतरी आज तुमच्या माध्यमातून थोडासा माहिती शेअर झाली. सो तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. येस.